देवाच्या प्रिय मंडळी, शालोम. स्वागत आहे आपलं लिव्हिंग वर्ड विथ डॉक्टर ज्ञानेश्वर सोहळकर या एका आध्यात्मिक प्रबोधनपर कार्यक्रमात. आजपासून आपण एका नवीन प्रवचन मालिकेला सुरुवात करीत आहोत आणि त्याचं नाव आहे वधस्तंभाच्या वाटेवर. दुःख सहन पर्वात आपण नुकतंच आता प्रवेश केलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण ख्रिस्ताचा वधस्तंभ, त्याचं दुःख सहन यावर चिंतन आणि मनन करणार आहोत. खरं तर दुःख सहन किंवा लेंट ज्याला आपण म्हणतो, हे पर्व 46 दिवसाचं असतं. परंतु त्यापैकी जर 6 रविवार तुम्ही काढून टाकले तर 40 दिवस जे उरतात त्याला लेंट असं संबोधलं जातं. आजपासून आपण त्या आध्यात्मिक यात्रेला सुरुवात करणार आहोत आणि ती यात्रा संपन्न होणार आहे वधस्तंभाच्या पायथ्याशी. यालाच म्हणूया जर्नी टू द क्रॉस. अर्थात आज आपण ॲश वेडनेसडे सर्वत्र पाळण्यात येत आहे. काही पाळतात, काही पाळत नाहीत. म्हणून आज मी या राखेच्या बुधवारविषयी बोलणार नाही आहे. राखेचा बुधवार पाळावा की न पाळावा याविषयी चर्चा करणार नाही आहे. लेंटचं पाळावा की न पाळावा या देखील मी बोलणार नाही, कारण तो माझ्या प्रवचनाचा आजचा विषय नाही आहे. परंतु एक मात्र निश्चित आहे, रोम 15:4 जे म्हणतं त्यानुसार, कारण शास्त्रात जे काही लिहून ठेवलं आहे ते आपल्या शिक्षणाकरता आहे. हे मान्य आहे. ॲश वेडनेसडे किंवा राखेचा बुधवार किंवा दुःख सहन पर्व ज्याला आपण लेंट म्हणतो, हा पाळावा, साजरा करावा की नाही याविषयी कोणतीही आज्ञा पवित्र शास्त्रात नाही. परंतु एक मात्र आपल्याला ध्यानात घेतलं पाहिजे की पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या विधींविषयी, रिच्युअल्सविषयी बरंच काही लिहून ठेवण्यात आलेले आहे. विशेषतः या सर्व रिच्युअल्समध्ये की हे ज्या विधी आहेत यामध्ये देवाचा पुढाकार आम्हाला बघायला मिळतो. हे जर आपण ध्यानात घेतलं, जे देवानी सांगितलं, ज्यावर देवानी विवेचन दिलं, ते सर्व काही अर्थहीन असू शकतं असं म्हणायचं धाडस मी कधीही करणार नाही. परंतु एक समस्या मात्र आहे की ज्या वेळेस या अर्थपूर्ण विधींचे, ज्याला रिच्युअल्स म्हणतो, याचं रूपांतर न कळत एका निष्क्रिय कर्मकांडात होतं, त्या क्षणी आपल्याला थांबून विचार करणं जरुरीचं आहे. या विधीमागं निश्चितच देवाची काहीतरी योजना असावी, उद्देश देखील असावा, कारण हे योगायोगाने घडलेलं नाही आहे. म्हणूनच आज हा राखेचा बुधवारच्या या दिवशी आपण विचार करणार आहोत ॲश वेडनेसडे रिच्युअल्स ऑर रिलेशनशिप. ही एक प्रथा, परंपरा आहे की देवाबरोबरचे संबंध आहेत, आणि त्यावरच आज आपण विशेष रीतीनं विचार करणार आहोत. मानवाशी संबंध प्रस्थापित करणं, मानवाने सदैव देवाच्या सहवासात राहावं ही देवाची सदैव इच्छा होती. पण एदेन बागेमध्ये मनुष्य आणि देव यामध्ये पाप नावाची आडभिंत निर्माण झाली आणि त्यानंतर हे संबंध दुरावत गेले आणि त्या क्षणी मनुष्य देवापासून पळाला आणि लपला.
आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने आध्यात्मिक मरण या जगात आलं. तितकंच नाही तर त्यानंतर पती पत्नी एकमेकाला दोष द्यायला लागले आणि जे संबंध देवांनी नवरा बायकोचे प्रस्थापित केले होते ते देखील त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालं. थोडक्यात पापामुळे मनुष्याचे देवाबरोबरचे संबंध बिघडले आणि मनुष्याचे मनुष्याबरोबरचे संबंधामध्ये एक मोठी दरार निर्माण झाली. आणि मग देवाची इच्छा होती की हे संबंध पुनर्स्थापित व्हावेत. आणि याचा जर आपण विचार केला की आपले जे रिच्युअल्स आहेत, जे विधी लिहिलेले आहेत, मग तो त्या कालवडीचं जी कालवड होती तिला मारणं, तिचं राखीचं पाणी तयार करणं, हे सगळ्या प्रकारचे जर आपण रिच्युअल्स ध्यानात घेतले तर ह्या सगळ्यामध्ये एकच उद्देश आपल्याला बघायला मिळतो, देव मनुष्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि हे सगळं रिच्युअल्स, जे विधी, जे काही आपल्याला जुन्या करारात बघायला मिळतात, हे सर्व आपल्याला त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी घेऊन जातात. म्हणून आज आपण या वधस्तंभाच्या वाटेवरील प्रवासाला सुरुवात करत असताना एक ध्यानात घेऊया, हा प्रवास खडतर आहे. ह्या प्रवासात भरपूर आव्हानं आपल्या समोर असणार आहेत. मग आज आपण प्रयत्न करणार आहोत, हे जे काही रिच्युअल्स आहेत यामध्ये देवाला आम्हाला काही शिकवायचं तर नाही ना? कदाचित या रिच्युअल्सची आज आम्हाला कालवड मारायची गरज नाही आहे, आम्हाला बकऱ्यांचे बळी द्यायची गरज नाही आहे. परंतु जे काही देवाने आपल्याला एका विशिष्ट या परंपरेतून शिकवलं आहे ते ध्यानात घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण आमच्या सर्व गरजा वधस्तंभात पूर्ण झाल्या आहेत. परंतु त्या वधस्तंभाचा ह्या मार्गात मार्गक्रमण करत असताना या रस्त्यात अडखळण तर येणार नाही ना, याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कारण हे प्रश्न जे निर्माण होणार आहे ते माझ्या शरीराशी निगडीत नाही, ते माझ्या हृदयाशी आहे. आपण आजपासून लेण समयाकरता आपली तयारी करायला सुरुवात केली आहे. कदाचित आपण उपवास करणार असाल, कदाचित आपण प्रार्थनेत जास्त वेळ घालवणार आहात, काही लोक मांसाहार करणार नाहीत, काही व्यसनाच्या अधीन जाणार नाहीत, मद्यपान करणार नाहीत, काही लोक फक्त आपली दाढी वाढवतील. कोण काय करेल, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. परंतु एक ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे, आपण काय पितो, काय खातो यावर आपली आध्यात्मिकता अवलंबून नाही. मत्ते 15:18 काय म्हणते? जे काही आत जाते ते नाही, तर जे हृदयातून अंतःकरणातून बाहेर पडतं ते महत्त्वाचं आहे. म्हणून आज आपण चिंतन करणार आहोत शरीरांच्या गरजाविषयी नाही, तर आमच्या जीवनाची गरज त्याविषयी आपण बघूया. आमचा सर्वसाधारणतः ज्यावेळेस हे विधी, या प्रथा यावर आम्ही चर्चा करतो, कुठंतरी एक शैतानाची चाल असते की जे मूळ जे आहे, जो उद्देश आहे, ज्याचा अर्थ आहे, त्याचा मर्म आहे, त्यापासून आपल्याला दूर नेऊन वायफळ चर्चेत आपण वेळ घालवणं, याला तो आपल्याला उत्तेजित करत असतो. ख्रिस्त जन्म आल्यानंतर आपण ख्रिस्ताविषयी बोलणार नाही. आपण ताऱ्यावर डिस्कशन करू, सांताक्लॉजवर डिस्कशन करू, त्या झाडावर डिस्कस करतो, पण जो
ख्रिस्त जो केंद्रबिंदू असतो त्यावर आपण डिस्कस करत नाही. आपल्याला मूळ मुद्द्यापासून दूर नेण्याकरता कदाचित ती सैतानाची चाल असते. कदाचित आजही त्या वधस्तंभाचा अर्थबोध होऊ नये म्हणून लेंट करू नका, ॲश वेडनेसडे पाळू नका, राखेच्या बुधवार करू नका आणि त्यामध्ये वादिवाद निर्माण करून जो या वधस्तंभ आहे, जो आमच्या विश्वासाचा केंद्रबिंदू आहे आणि जो ख्रिस्त ज्याने आपल्यासाठी मरण पावलं, बलिदान दिलं, त्यापासून आपल्याला दूर नेण्याचा एक प्रयत्न असणार. म्हणून आज आपण व्हॉट काय आणि हाऊ कसे यावर विचार करणार नाही. ॲश वेडनेसडे काय आहे नाही त्यावर मी आपण विचार करणार नाही. तो कसा पाळायचा यावरही विचार करणार नाही. परंतु हे सगळं का करायचं, देवाने पुढाकार घेऊन हे विधी अस्तित्वात का आणले यावर विचार करणं जरुरीचं आहे. कारण ते जर कळलं तर मला वधस्तंभ कळणं सोपं जाणार आहे. आपण लेंट पाळतो याचं मोठी उद्देश जर आपल्याला कळायचा असेल तर आपल्याला परंपरेत आणि प्रथेत राहून चालणार नाही, त्याच्या बाहेर यावं लागलं. कारण त्याचं मर्म जर आपल्याला कळणार नसेल, राखेचा बुधवाराचं मर्म जर कळणार नसेल तर वधस्तंभाची वाट आपल्याला कळणार नाही. प्रभू भोजनाच्या संदर्भात हेच बोललं गेलं. पॉल म्हणतो, ज्यांना प्रभू भोजनाचं मर्म कळलं नाही आणि त्यांनी ते पाळण्याचा प्रयत्न केला, ते अयोग्यप्रमाणे त्यांनी पाळलं आणि आज कित्येक लोक जगात नाहीत. हा आहे परिणाम ज्यावेळेस आम्हाला अर्थबोध होत नाही, जे देवाने आम्हाला पवित्र शास्त्रात लिहून ठेवलं आहे. 40 दिवसच का हो? मी तर म्हणतो वर्षभर हे घडावं. परंतु 40 दिवस हे पवित्र शास्त्रामध्ये एका वेगळ्या आणि विशिष्ट अर्थाने वापरण्यात आलेला दिवस आहे. देवाची कालगणना काय आहे मला माहीत नाही, परंतु जवळपास 40 दिवसाविषयी 159 वेळा पवित्र शास्त्रात लिहून ठेवलेला आहे. नोहाच्या काळात आलेला तो पूर 40 दिवस चालला. मोशे, येशू, एलिया यांनी 40 दिवस उपवास केल्याचं नमूद केलेलं आहे. आणि इस्रायल लोक 40 वर्ष अरण्यात भटकले. आपण देवाला हा प्रश्न विचारणार आहोत का? 40 वर्षच का? 40 दिवसच का? निश्चित देवाच्या मनात काही असावं. म्हणून हे 40 दिवस ज्यावेळेस ख्रिस्ताने उपवास केला, मोशेने उपवास केला, हे त्यांच्या आध्यात्मिक बळकटीकरता महत्त्वाचे दिवस होते. विशेषतः जे हार्डशिप, जे कष्ट, जे मोह, त्याला समोर जाण्याकरता त्यांची बळकटी तयार करण्याचे दिवस होते. कष्टातून परिपूर्ण होऊन बाहेर येणं, त्याकरता हे 40 दिवस महत्त्वाचे होतं. म्हणून आज राखेचा बुधवार जे तुम्ही साजरा करत आहात, पाळत आहात, किंवा जे कोणी पाळत नाही त्यांना देखील मला काही सांगायचं आहे. पाळावं न पाळावं, साजरा करावा न करावा हा तुमचा प्रश्न आहे. पण देवाने त्या अनुषंगाने जे आम्हाला जे तात्विक मुद्दे त्यातून दिलेले आहेत त्यावर आजच्या दिवशी विचार व्हायला लागला. राखेच्या बुधवाराकडे एक ट्रॅडिशनमधून बघू नका, त्याकडे एक डिसिप्लिन म्हणून बघायचा आपण प्रयत्न करू. ही स्वयं लावून दिलेली आपली एक शिस्त म्हणून, एक आध्यात्मिक शिस्त म्हणून त्याकडे आपण बघणार आहोत. आणि जर ह्या रूढी परंपरा ज्या शास्त्रावर आधारित आहेत, ह्या जर मला देवाच्या सानिध्यात घेऊन जाणार असतील, वधस्तंभाच्या जवळ नेणार असेल, तर त्यावर चर्चा
होणं जरुरीचं आहे, त्यावर चिंतन होणं जरुरीचं आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. आजचा हा प्रवास कालवडीपासून त्या कालवरीपर्यंत जाणार आहे. संस्कारापासून ते संबंधापर्यंत ते पोहोचणार आहेत. परंपरेपासून ते पश्चातापापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहेत. आणि राखेपासून ते आपल्याला रक्तापर्यंत, आणि तेही ख्रिस्ताच्या रक्तापर्यंत घेऊन जाणार आहे. मग आज विचार करूया, ज्याला आजच्या दिवसाला राखेचा बुधवार, ॲश, त्याकडे थोडं आपण लक्ष करू. कारण राखेचा विषयी पवित्र शास्त्रात भरपूर लिहिलेला आहे. त्याविषयी ज्या अर्थी लिहून ठेवलं आहे आणि त्यावर आधारित काही घटना नमूद केलेल्या आहे, याचा अर्थ पवित्र शास्त्रात देवाला यातून आम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आपला देव हा संवाद साधणारा देव आहे आणि तो कोणतं तात्विक बोलत नाही हो. तुम्ही बघा, आपला देव अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला समजून सांगतो. मग ते कबूतर असेल, अंजिराचं झाड असेल, गव्हाचा दाणा असू शकतो, रक्त असू शकतो, नाणं असू शकतं, किंवा आजच्या दिवसाकरता राख असू शकते. ह्या फार मौल्यवान वस्तू नाही आहेत. ह्या आपल्या जीवनाशी संबंधित असलेल्या ह्या गोष्टी आहे आणि राख त्यापैकी एकच आहे. आजच्या दिवसाला आम्ही राखेचा बुधवार म्हणून का बघतो? काही जे आपले जे पवित्र शास्त्राचे अभ्यासक होते किंवा आपले जे पुढारी होते या आधीचे, त्यांनी का ठरवलं की याला ॲश वेडनेसडे म्हणावं किंवा राखेचा बुधवार म्हणावा? एक मला तुम्हाला सांगू द्या, ॲश किंवा राख जादूची पावडर नाही. तो एक आपण गैरसमज दूर केलाच पाहिजे. ज्या वेळेस लोक कपाळावर ते वधस्तंभाचं चित्र अंकित करून येतात आणि अशा रीतीने लोकांना दाखवतात की त्यांनी फार मोठं काहीतरी एक धार्मिक कृत्य केलं असं त्यांना वाटतं. खरं तर ध्यानात घ्या, ख्रिस्तानी मत्त्याच्या शुभवर्तमानात स्पष्ट सांगितलं आहे की उपास केल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे, पण आपण चेहरा स्वच्छ न धुता लोकांना आपण किती धार्मिक आहोत हे दाखवायचा प्रयत्न करत आहोत. ही जी काय ॲश आहे, राख आहे, असं म्हटलेलं आहे की हे आमच्या जीवनातील जे आमचं अंतःकरण आहे, जे आम्ही आंतरिक आहोत, त्याचं बाह्य प्रदर्शन आहे. आपण जे करायला पाहिजे, आपण जे आंतरिक विचार आहेत हे बाहेर दाखवण्याकरता या राखेने आपला कपाळ अंकित केलं जात आहे. हे आपण आज ध्यानात घेणं फार महत्त्वाचं आहे. ती राख नाही, तर ज्यावेळेस आपण ती राख आपल्या कपाळावर लावून घेतो त्यावेळेस आपल्या दृष्टिकोनाविषयी चर्चा व्हायची गरज आहे, त्या राखेविषयी नाही. आपण राखेची पूजा करत नाही. हे आपल्याला आपला जो ॲटिट्यूड आहे देवाकडे बघण्याचा आणि स्वतःकडे बघण्याचा, हे फार महत्त्वाचं आहे. ही राख आम्हाला दाखवते, ही राख जळून जी जळून नष्ट होते, तिचं अस्तित्व राहत नाही, तशी आपली अवस्था आहे. आम्ही देवाच्या दृष्टीने एक राख यापेक्षा मोठे नाही. वी आर वर्थलेस, एक इनसिग्निफिकंट क्रिएचर्स आहोत आम्ही. आमची लायकी नाही की त्या देवाच्या जवळ आम्ही जावं. आणि हे आज या राखेच्या बुधवारी आम्ही लोकांना स्पष्ट करून आपलं जीवन दाखवत आहोत. पहिलं महत्त्वाचं राखेचं जर काय हे असेल तर ती आहे नम्रता. फार मोलाचं आहे.
नम्र, जशी ती राख तिला किंमत नसते, तशी आम्हालाही खऱ्या अर्थाने काहीच किंमत नाही आहे. आम्ही एक नश्वर प्राणी आहोत आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही राख याचा विचार करतो, याचा अर्थ इट्स हॅव्हिंग अ राईट ॲटिट्यूड अबाउट मी. आणि पवित्र शास्त्रात देवाच्या अनेक लोकांनी स्वतःला राख मानून घेतलेला आहे. ते कमीपण त्यांनी स्वतःवर लादून घेतलेलं आहे. जर तुम्ही बघाल यशाया 6व्या अध्यायामध्ये तो म्हणतोय की मी अशुद्ध ओठाचा माणूस असून अशुद्ध लोकांबरोबर राहतो. ही त्यांनी स्वतःची लायकी. पॉल म्हणतो की मी जे काही पापी आहेत त्यातला चीफ आहे, महत्वपूर्ण माणूस आहे. आणि जे मार्टिन लुथर किंग ते म्हणतायत की वी आर बेगर्स, दॅट इज ट्रू. आपण भिकारी आहोत देवाच्या दृष्टिकोनातून. आणि विल्यम केरी काय म्हणतायत, वी आर अ रेचेड पुअर अँड हेल्पलेस वॉर्म. आम्ही किडा आहोत, एक रेचेड किडा आहोत. हे आपलं कमी पण नाही, तर आपला बरोबर जो ॲटिट्यूड असतो, योग्य दृष्टिकोन आपला देवाच्या सानिध्यात आल्यावर असला पाहिजे. याचा अर्थ आम्ही कमी आहोत अशातला भाग नाही. याचा अर्थ आहो की आम्ही काहीही करू शकत नाही, आम्ही देवावर अवलंबून आहोत. हे महत्त्वाचं आहे प्रियांनो. ज्यावेळेस आपण उद्या चर्चमध्ये जाल त्यावेळेस आपले पाळक साहेब आपल्या कदाचित काही चर्चेसमधून वधस्तंभाचं चिन्ह अंकित करताना असं म्हणतील की तुम्ही माती आहात आणि मातीला जाऊन मिळाल. आपल्याला आठवण करून देणार आहेत की आपण कोण आहोत. उत्पत्ती 18:2 मध्ये अब्राम काय म्हणतोय, मी तर धूळ आणि राख आहे देवा, आणि परत तुझ्याशी बोलण्याची धैर्य करत आहे. जोब 30:19 मध्ये असं म्हटलेलं आहे, मी धूळ आणि राख यासारखा झालो आहे. आणि नम्रतेविषयी ख्रिस्ताने साक्षात पाय शिष्याचे धुतलेत. टॅक्स कलेक्टर आणि फरुषाचा दाखला आम्हाला दिलेला आहे. काईन आणि अबेल याची घटना आपल्याला बघायला मिळते. मग ही नम्रता आहे तरी काय. आमचं नातं देवाशी जोडण्याकरता जर काही महत्त्वाचं काही लागत असेल तर नम्र होणं देवासमोर. नम्रता जर समजायची असेल तर नम्रतेच्या विरुद्ध काय, इगो, आय फॅक्टर. देवाच्या आणि आमच्या नात्यात किंवा आमच्या आणि इतरांच्या नात्यात सगळ्यात मोठं जर काय अडकळण असेल तर आमचा इगो, आय फॅक्टर आणि राख आम्हाला दर्शवते की आम्ही आमचे इगो मारले पाहिजेत आणि देवासमोर आपण नम्र झालं पाहिजे. आणि सगळ्यात चांगलं आणि उत्तम उदाहरण नम्रतेविषयी काय असेल तर तो साक्षात ख्रिस्त. फिलिप्पी 2:5 मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने दासाचं स्वरूप धारण करून मरण, तेही वधस्तंभावरचं मरण त्याने सहन केलं आहे. याचा अर्थ आहे की नम्रतेला द्यावं लागतं. नुसतं नम्रता म्हणजे स्वतःला कमी करणं किंवा राईट ॲटिट्यूड नाही आहे, तर नम्रता म्हणजे वी हॅव टू सॅक्रिफाईस समथिंग. या दिवसात बरेच लोक दानधर्म करतात, परंतु तो राखेच्या बुधवार किंवा लेंटचा अर्थ नाही. ते एक चांगलं कृत्य आहे, दानधर्म करणं चांगलं कृत्य आहे. पण सोडायचंच असेल ना तर आपला इगो, आय फॅक्टर, आपला स्वार्थीपणा, आपला एकमेकाविषयीचा द्वेष, याला आपल्याला तिलांजली द्यावं लागेल. याला म्हणतात नम्रता आणि याला म्हणतात ती राख.
आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं पवित्र शास्त्रामध्ये राख वेगवेगळ्या कारणांमध्ये आणि वेगवेगळ्या प्रसंगासाठी राखेचा उपयोग झालेला आहे. पहिला उपयोग, ज्यावेळेस मनुष्य पापात आहे, दुःखात आहे, संकटात आहे, तेव्हा देवाचे लोक राखेत बसत, गोंताट अंथरून त्याचे कपडे परिधान करत आणि देवाच्या त्या क्रोधाला आवर देण्याकरता म्हणून उपास करत राखेत लोळत असत. दुसरा अर्थबोध आहे या राखेचा, घडलेले जी पाप आहे त्याचं दुःख देवापुढे घेऊन जाणं. दुःख वाटते रे प्रभू, दुःख वाटते, असा टाहो फोडणं हे राखेचं निदर्शक आहे. दुसरे शमूएल 13:19 मध्ये आपण बघतोय, तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, तिला पापाच्या व्यभिचाराची आठवण झाली. राख म्हणजे दुःख घडलेल्या पापाबद्दल, आणि राख म्हणजे संकटात देवाकडे दाद मागणं. एस्तेर 4 मध्ये आपण बघतोय की मर्दखायाने वस्त्र पाडली, गोंताट नेसून राखेत तो बसला. राख फासली यहुदी लोकांनी. कळलं राखेचं मोल. राख मॅजिक स्टिक नाहीये. राख दाखवते की आपला दृष्टिकोन देवाच्या संदर्भात काय असावा. राख तेव्हा त्या लोक राखेत लोळलेत जेव्हा त्यांना देवाच्या क्रोधापासून सुटका हवी होती. निनवेचा राजा गोंताट नेसून राखेत बसला आणि देवाचा धावा करायला लागला, असं योना 3:6 मध्ये म्हटलेलं आहे. फार मोलाचं आहे प्रियांनो. राख नम्रता, राख म्हणजे त्याग, आणि राख म्हणजे पापाविषयीचं दुःख, देवाच्या क्रोधाला आमचा प्रतिसाद. दुःख व्यक्त करण्याकरता तागाची वस्त्र, अंगाला चेहऱ्याला राख फासणं, आणि सगळ्यात महत्वाचं पापासाठी दुःख. याकोब 4:9 काय म्हणते, कष्टी व्हा, शोक करा, रडा. ॲश वेडनेसडे राखेच्या बुधवारचा संदेश आहे. त्या राखेकडून शिका, ज्या राखेचा उपयोग देवाच्या लोकांनी आपले विचार, आपलं अंतःकरण देवाकडे उघड करण्याचा प्रयत्न केला. ती खरी राख आहे. ही राख लावल्याने आम्ही स्वर्गात पोहोचणार नाही आहोत. ही राख लावल्याने आम्ही अंतःकरण कशी बदलायची, जीवनात बदल कसे करायचे हे शिकणार आहोत. ते फार महत्वाचं आहे प्रियांनो. लेंटमध्ये राखेबरोबर आपण आणखीन एक चांगलं काम करतो, प्रार्थना आणि उपास. चांगली गोष्ट आहे. काही लोक मला सांगतात की आम्ही उपास करतो आणि मोठ्या गर्वाने सांगतात. उपास करणं वाईट नाही, कारण पवित्र शास्त्रामध्ये उपासाविषयी भरपूर लिहून ठेवलं आहे. परंतु उपासाचा संबंध सर्वसाधारण जनतेच्या दृष्टिकोनातून फक्त शरीराशी आहे. कळला का उपास तुम्हाला कधी? लेवियचं पुस्तक 16वा अध्याय 29 वचन आणि 31 वचन जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी उपास या शब्दाचा अर्थबोध आपल्याला देण्यात आलेला आहे. उपास किंवा फास्टिंग हा शब्द जो वापरला आहे त्याला इन्ना नाप्सो म्हणजे टू ॲफ्लिक्ट द सोल, जीवास दंडन करणे म्हणजे उपास. आलं लक्षात?
उपास करणे म्हणजे शरीराला त्रास देणं नाही, आत्म्याला, आमचा जो सोल आहे, अंतर आहे, त्याला दंड देणे, त्याला क्लेश देणे, याला उपास म्हणतात. उपास शरीराशी निगडीत नाही, उपास हा आपल्या अंतकरणाशी, आपल्या मनाशी, आपल्या सोलशी निगडीत आहे. म्हणून स्तोत्र 35 आणि 13 मध्ये तो म्हणतो की माझ्या जीवाला क्लेश देतो आहे. ज्याला पौल म्हणतो की मी माझं शरीर कुंतो, त्याला मारतो एकसारखं, तो असतो उपास. हा व्यायाम आहे. हे आपण ध्यानात घेणं फार महत्वाचं आहे. तुम्ही काय खाणार हे महत्वाचं नाहीये. तुम्ही मटण खाणार की नाही याच्याशी घेणं देणं नाहीये. तुम्ही काय पिणार आहे याच्याशी घेणं देणं नाहीये. कारण 40 दिवस मटण न खाऊन किंवा आपले व्यसन बंद करून तुम्ही स्वर्गात पोहोचणार नाही. कारण हे 40 दिवसाकरता लिहिलेलं नाहीये. लेंट हा फक्त 40 दिवसाकरता नसावा, तो आयुष्याकरता असावा. परंतु आपण त्याला परंपरेत गुंडाळून ठेवलं आहे. फक्त 40 दिवस चालेल, कारण 41 दिवसांशी आम्हाला पियायला पाहिजे. आमचा ईस्टर पिल्याशिवाय साजरा होणार नाहीये. जर उपास कळायचा असेल, जरूर यशाया संदेशाचा 58वा अध्याय जरूर वाचा. त्या ठिकाणी हे इस्रायल लोक देवाला म्हणतात आम्ही उपास करतो, हे तुला दिसत नाही का? उपास म्हणजे देवावर दादागिरी करणं नाही. एक आपण नेहमी ध्यानात ठेवलं पाहिजे, उपास करणं म्हणजे भूक हडताल नाही. हा एक आध्यात्मिक व्यायाम आहे. जसं आपण भूक हडताल करतो ना, हंगर स्ट्राईक करतो कोणावर प्रेशर आणण्याकरता, देवावर प्रेशर आणण्याकरता हंगर स्ट्राईक नाही. त्याला उपास म्हणता येणार नाही. याचा अर्थ आहे आम्ही आमच्या जीवनात बदल करून देवापुढे प्रार्थनापूर्वक सामोरं गेलं पाहिजे. आणि नेहमी उपास आणि प्रार्थना एकत्र गेलं याकरता की आपल्याला देवाचं अंतःकरण कळावं, त्याच्याशी बोलता यावं, हे महत्वाचं आहे. हे आपण ध्यानात घेणं फार महत्वाचं आहे. यशाया 58 मध्ये त्यांनी उपास काय नाही ते मी सगळं आज सांगणार नाहीये, परंतु त्यात एकच महत्वाचा मुद्दा आहे की 3 गोष्टीवर फरक पडू शकतो आमच्या उपासमध्ये. देवाशी संबंध, स्वतःशी संबंध आणि इतरांशी संबंध. सगळा जो वृत्तांत आहे, तुम्ही कष्ट करत नाही, तुम्ही गुलामगिरी करता, तुम्ही शिव्यागाळ करता, तुम्ही मारामाऱ्या करता, एकमेकाला जुलूम करता, अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आणले. आणि त्याला म्हणतात की राख लावणं आणि गोंताट लावणं, याला तुम्ही उपास म्हणता. उपास समजून घेणं जरुरीचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे पश्चाताप. जर ही राख आम्हाला जर काही शिकवत असेल तर आम्हाला शिकवते पश्चाताप. मानवाच्या आणि देवाच्या संबंधात सगळ्यात मोठं अडकळण काय असेल तर ते आहे पाप. आजकाल पापाविषयी फारसं बोललं जात नाही. आणि जिथं पापाविषयी बोललं जात नाही तिथं पश्चातापाविषयी बोललं जात नाही. लेंट साजरा करतात ना, आजपासून या राखेच्या बुधवारपासून आपण पक्क मनात बांधून घेऊया की जर मी पश्चाताप करणार नाही तर वधस्तंभाच्या वाटेवर मला चालताच येणार नाही. जो 42:5 म्हणतं, मी स्वतःला कमी तुच्छ लेखून मी या राखेत पश्चातापी होऊन लोळत आहे देवा. मत्ती 11:21 मध्ये तेच म्हणते की या लोकांनी जर ते वचन ऐकलं असतं, चमत्कार बघितले असते तर ते पश्चातापी झाले असते आणि राखेत लोळले असते.
पवित्र शास्त्र स्पष्टपणे आपल्याला सांगतं की राख जे तुम्ही तुमच्या कपाळावर अंकित करून घेणार आहात ते पश्चातापाचं निदर्शक आहे. ही राख तुम्हाला धार्मिक बनवत नाही, स्वर्गात नेत नाही, ती तुमचं जीवन बदलवते. जीवन बदलण्याची प्रोत्साहित करते. ते सिम्बॉल आहे, ते एक प्रतीक आहे की ज्याविषयी पवित्र शास्त्रात स्पष्टपणे लिहून ठेवलं आहे. आणि पवित्र शास्त्रात जे लिहिलं आहे ते आमच्या शिक्षणाकरता आहे. हे आज आपण शिकायचं आहे. पाप हा आपल्या DNA मध्ये आहे. लहान मुलांना आपण पाप शिकवत नाही, पण मुलं पाप करतात. आपण म्हणत नाही त्यांना चोरी कर म्हणून, पण ते चोरी करतात. आपण सांगत नाही त्यांना शिवीगाळ कर, पण ते देतात. कारण हे आत आहे. आपण पाप करतो म्हणून आपण पापी नाहीये. आपण पापी आहोत म्हणून आपण पाप करतो आहोत. आणि हीच समस्या देवाच्या आणि आपल्या नात्यात फार मोठं अडखळण आहे. राखेचा बुधवार आज आपल्याला प्रोत्साहित करत आहे की हे अडखळण आपण काढलं पाहिजे. आपल्याला जर आज ते कळलंय, प्रश्न आहे की ह्या रोगाचं निदान झालं पाहिजे. पाप हा एक क्रॉनिक डिसीज आहे, त्याचं निदान होण्याची गरज आहे. आणि निदान झालं तर त्यावर उपाय करता येतो. आणि सगळ्यात या क्रॉनिक डिसीजवर एकच अँटीव्हायरस आहे, त्याला म्हणतात ख्रिस्ताचं रक्त. या आधीच्या याच्यामध्ये आपण बघितलं, गणनेच्या पुस्तकात 19 आणि 1 आणि 9 आणि इब्री 9 अध्यायात 11 ते 14 वचनं, या ठिकाणी कालवडीची राख आणि ख्रिस्ताचं रक्त याचं कंपॅरिझन आहे. वाचा जरूर, फार तफावत आहे. राख क्षणिक स्वच्छता देते, ख्रिस्ताचं रक्त आम्हाला पूर्ण पापापासून स्वच्छ करतं. राखेचं पाणी दररोज आणि दररोज वापरावं लागत होतं. हा यज्ञ एकचदा झालेला आहे, हे आपण ध्यानात घेतलं. तेच तर पौल म्हणतो ना, त्याच्या रक्ताने आपण पूर्ण शुद्ध झालो आहोत. पापाला आमचा काय रिस्पॉन्स आहे हो? ज्यावेळेस आपण सहज पाप करतो काय प्रतिसाद असतो? कधी कधी आपण काय म्हणतोय, अरे मी तर सर्वसाधारण माणूस आहे, होते चूक माझ्याकडून. तात्विक बोलतो नाही, आपण स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करतो, जस्टिफाय करतो आपली पाप. कधी कधी आपण काय म्हणतोय, त्या माणसासारखा मी नाही आहे, पण झालं, कम्पेअर करतो. कधी कधी त्याच्यामुळे मी पाप केलं, दुसऱ्याला आपण दोष लावतो. आणि कधी कधी पाळक साहेब, मी या मंदिराकरता काय केलं नाही हो, थोडीशी तर चूक झाली. ज्यावेळेस आमच्याकडून पाप होतात, आपण त्याला जस्टिफाय करायचा प्रयत्न करतो, तात्विक उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो, तो पश्चाताप नाही. पश्चाताप म्हणजे आय एम सॉरी, तो पश्चाताप नाही. पश्चाताप म्हणजे पूर्णपणे जीवन बदलणं. आणि त्याची सुरुवात आज व्हायलाच पाहिजे. आज आपण त्या वधस्तंभाच्या प्रवासात चाललो आहोत. आपण शिकणार आहोत, आपल्या मनाची तयारी करणार आहोत. हा राखेचा बुधवार आपल्याला बाह्य गोष्टीवर नाही तर आंतरिक गोष्टीवर विचार करायला मदत करणार आहे. ही राख नाही, ख्रिस्ताचं रक्त आपल्याला शुद्ध करतंय. राख पवित्र शास्त्रात याकरता नमूद केली आहे,
राखेच्या संदर्भातील ह्या घटना याकरता नमूद केल्या आहे की आपल्या जीवनात बदल कसे करायचे आणि देवाचं जे तारण जे त्याने आपल्याला देऊ केलं ते कसं घ्यायचं, याकरताच ह्या परंपरा आहेत. बाकी या परंपराला काही दुसरा अर्थ नाही आहे हो. ध्यानात घ्या, याला आम्ही कर्मकांडात गुरफडून टाकलंय. आपण कर्मांनी देवाकडे जाऊ शकत नाही, कारण आपलं तारण आपल्या कर्मांनी झालेलं नाही आहे. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतंय, आपल्या कर्मांनी नाही तर देवाच्या कृपेने आपलं तारण झालंय. म्हणून आजच्या दिवशी मी आपणा सर्वांस विनंती करेल की या नवीन प्रवासात आपण निघालो आहोत. राखेचा बुधवार, आज त्या कालवडीच्या राखेपासून तिथपर्यंत आपण थांबणार नाही. त्या कालवडीच्या राखेपासून ते शुद्ध करणाऱ्या पाण्यापासून आपण निघून आपल्याला पापापासून शुद्ध करणारं ते कालवरीवरील ख्रिस्ताचं शुद्ध रक्त, त्याकडे आपण जाणार आहोत. ज्यावेळेस त्याच्या कुशीत भाला बोसला त्यावेळेस पाणी आणि रक्त बाहेर आलं. हे आहे ते. तर आजचा हा राखेचा बुधवार जर आपल्याला वधस्तंभाचं दर्शन घडत नसेल आणि त्या वधस्तंभाच्या सानिध्यात होऊन आपल्या जीवनात बदल घडत नसेल तर कुठेतरी चुकत आहे. उपास करणार असाल, आत्म्यात बदल घडण्यासाठी करा, शरीरासाठी नाही. दुःख व्यक्त करण्यात असाल, राखेमधून बसून दुःख व्यक्त करणं याचा अर्थ प्रामाणिकरित्या देवासमोर जाणं आहे. त्यामध्ये ढोंग नाहीये. ही राख आमच्या धार्मिकतेचं प्रूफ नाहीये, हे आमच्या अंतःकरणाची रियालिटी आहे. हे खरं आमच्या अंतःकरणाचं स्वरूप आहे, जे आम्हाला देवाला सांगायचं आहे, देवाला दाखवायचं आहे. म्हणूनच ख्रिस्ताने उपास गुप्त करायला सांगितले, कारण हे रिच्युअल नाही आहे, रिलेशनशिप आहे. हे रिच्युअल नाही आहे, रिलेशनशिप आहे देवाबरोबर. हे रिच्युअल नाही, इट्स अन वे टू रायचसनेस. नीतिमत्वाच्या मार्गावर आम्हाला घेऊन जाण्याकरता हे मार्गदर्शक तत्व आहेत. हे आपण ध्यानात घेणं जरुरीचं आहे. नीतिमत्व म्हणजे देवाला जे आवडतं ते करणं, तो माणूस नीतिमान. जो देवाच्या दृष्टिकोनातून जे राईट ते करतो तो मनुष्य नीतिमान, रायचस. रिच्युअल नाही रायचसनेस, रिच्युअल नाही रिलेशनशिप. आज देव आपल्याला त्याच्या जवळ बोलवतो आहे. त्याला माहिती आहे तुम्ही दुःखात आहात, पण त्यांनी जे दुःख आपल्यासाठी भोगलं ते फार मोठं होतं. करूया सुरुवात आजपासून. एका वेगळ्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपल्या कपाळावर ते वधस्तंभाचं चिन्ह अंकित करण्यात येईल, आज क्षणभर प्रार्थना करा. त्या वधस्तंभाचं चिन्ह आमच्या कपाळावर अंकित करणं ही आमच्या जीवनाची गरज आहे. ते तर एक सिंबल आहे, एक चिन्ह आहे, एक प्रतीक आहे. खरा वधस्तंभ आम्हाला स्वीकारायचा आहे. त्या वधस्तंभाचं जीवन आम्हाला जगायचं आहे आणि वधस्तंभावरच्या वाटेवरची सुरुवात आज आम्ही करत आहोत. आणि येणाऱ्या दिवसात अशा अनेक घटना ज्या या वाटेवर घडल्यात, जी अनेक महत्त्वपूर्ण विधानं ख्रिस्तानी केलीत, त्या प्रत्येक गोष्टीवर आपण विचार मंथन करणार आहोत. कारण हा वधस्तंभाची वाट किंवा हा प्रवास ही तीर्थयात्रा आहे खऱ्या अर्थाने. आणि या तीर्थयात्रेत जे काही घडलं,
हा योगायोग नव्हता. देवाच्या योजनेनुसार मनुष्य आणि देव यांनी एकत्र यावं, यांचा समेट व्हावा, याकरता देवाने आखून दिलेला हा प्रवास होता. प्रत्येक योजना देवाची होती. या योजनेला आज आपण समर्पित होऊया, देवाला मान्य करूया, देवासमोर रडूया, अश्रू टाकूया. योएल म्हणतो, वस्त्र फाडू नका, हृदय फाडा. नुसती राख लावू नका, राखेसारखं जीवन देवाला प्रदान करा. ती खरी गरज आहे. जीवनात बदल घडणं महत्वाचं आहे. करणार सुरुवात आजपासून. मला वाटतं यावर चिंतन होणं जरुरीचं आहे. पण मी तुम्हाला सांगितलं, राखेचा बुधवार करायचा की नाही हा चर्चेचा विषय नाहीच आहे. मुळे लेंड पाळायचा की नाही यावर वादिवाद व्हायची काही गरज नाही आहे. कारण हे 40 दिवसाकरता नाही आहे. हे आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. मग तो उपास असो, दुःखाने देवापुढे जाऊन रडणं असो, प्रार्थना असो, पश्चाताप असो. फक्त 40 दिवसात हे करून चालणार नाही. निश्चय करूया, यापुढे मी हे माझ्या जीवनात दररोज करणार आहे. एक ढोंगी ख्रिस्ती म्हणून नाही, धार्मिकतेच्या प्रदर्शनाकरता नाही आहे, तर एक पापी नतमस्तक होऊन ख्रिस्ताजवळ जातो आणि म्हणतोय, दुःख वाटते रे प्रभू, दुःख वाटते, सारे पाप आठविता हृदय फाटते. फाटले हृदयास? फाटलं पाहिजे. आज गरज आहे हृदय फाडण्याची, वस्त्र नाही. आज त्या राखेसारखं, राखेचं जे निदर्शन आहे ते मनात बिंबवण्याची गरज आहे. तो उपास जो आमच्या अंतकरणाला, आमच्या सोलला दंड देणारा, क्लेश देणारा, तो उपास पाहिजे. शरीराची गोष्ट नाही आहे, आत्म्याशी संबंध आहे उपासाचा. समजून घ्या मंडळी. मला खात्री आहे या वचनांद्वारे देव आपल्याशी बोललेला आहे. लवकरच आपण परत दुसऱ्या भागात, या वधस्तंभाच्या वाटेवरील दुसऱ्या भागामध्ये मी लवकरच तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा, शेअर करा. कदाचित तुमच्या एका फॉरवर्डमुळे तुमच्या मित्राच्या जीवनात किंवा तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो. करणार आहात आज? आपण हे करायचा प्रयत्न करू. शक्य आहे. तुम्हाला माझा TRP वाढवायसाठी मी हे सांगत नाही आहे. ही माझी TRPसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूच नका. पण जर एक आत्मा जर आपण देवाकडे येणार असेल, करायला काय हरकत आहे? करूया तर. भेटूया लवकरच. गॉड ब्लेस यू. गॉड बी विथ यू. थँक्यू.